हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी आरजे रुपाली आणि आपण ऐकत आहात स्माइल एफएमवरचा हा शो. रसिको, तुम्हाला माहिती आहे का की तुमच्याकडे अशी एक शक्ती आहे जी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकते. मंडळी, बऱ्याचदा आपण असं ऐकतो की आपण जसे विचार करतो तसंच वागतो. त्यामुळे जर तुम्ही सकारात्मक विचार केला तर तुमच्या इच्छा सगळ्या पूर्ण होऊ शकतात. रसिको, जगात आज जेवढेही यशस्वी लोक आहेत ना, त्यांचं प्रत्येकाचं असंच म्हणणं आहे की त्यांनी आधी जे मिळवायचं होतं ना त्याची मनोमन इच्छा केली आणि मग मनानेच ते पूर्ण होत असल्याचं स्वप्न बघितलं आणि तसे प्रयत्न करत मग ते पूर्ण होतानाचा आनंद अनुभवला आणि आपलं स्वप्न सत्यात उतरवलं. म्हणजे जर तुम्ही जरा मागे वळून तुमच्या आयुष्याकडे बघितलं ना तर तुम्हाला जाणवेल की ज्या गोष्टीचा तुम्ही सतत विचार करता ना त्याच तुमच्या आयुष्यात घडत गेल्यात. आता जो व्यक्ती जसा असतो तशाच त्याच्या भावना असतात आणि तशाच घटना देखील त्याच्या सोबत घडत असतात. रसिको, काही लोकांना ना सतत रडत, उदास राहण्याची, नकारात्मक बोलण्याची, विचार करण्याची सवयच असते आणि म्हणजे अशा लोकांसोबत सारखं वाईटच घडतं असंही तुम्ही बघितलं असेल. तर रसिको, याच्या उलट काही लोक कायम आनंदी राहतात, सकारात्मक असतात, त्यांच्यासोबत चांगलं घडतं. याचं कारण चांगलं घडतं म्हणून ते खुश नसतात, तर ते खुश असतात त्यामुळे त्यांच्यासोबत चांगलं घडत असतं. म्हणून तर म्हणतात ना की अच्छा सोचोगे तो अच्छा ही होगा. रसिको, भविष्याविषयी चिंता कराल तर नुकसानच होईल, पण मंडळी कल्पना कराल तर त्या गोष्टी सत्यात उतरवण्याची प्रेरणा मिळेल. फक्त रसिको, याचं सातत्य असणं फार आवश्यक आहे. म्हणजे काही लोकांना सतत नकारात्मक किंवा वाईट विचार करण्याची सवयच असते. या दोन्ही गोष्टी माणसासाठी रसिको अत्यंत चुकीच्या आहेत. म्हणून तर रसिको, मला वाटतं की पूर्वीच्या काळी शुभ बोलणाऱ्या किंवा शुभ भवंतो असं म्हटलं जायचं. शिवाय रसिको, घरात कधीही चुकीचं बोलू नये, कारण वास्तू सतत तथास्तु म्हणत असते असंही सांगितलं जातं. त्यासाठीच रसिको, माणसाने सतत चांगले आणि पॉझिटिव्हच बोलायला हवं. कारण विचार, उच्चार आणि आचार या तिन्ही स्तरावर माणसाने जर सतत चांगले आणि सकारात्मक विचार केले ना, तशीच सकारात्मक परिस्थिती माणसाच्या वाट्याला येऊ शकते. म्हणजे विचार माणसाच्या जीवनात फार महत्त्वाचे असतात. निसर्गाने माणसाला विचारशक्ती अगदी मुक्त हस्ताने बहाल केली आहे. इतर कोणत्याही प्राण्यांकडे विचार करण्याची अथवा विचाराची देवाणघेवाण करण्याची शक्तीच नाही. रसिको, विचाराचा माणसाच्या जीवनावर प्रभाव पडत असतो, कारण विचार हे सतत मनात असतात आणि या विचारांपैकी काही विचार तुम्ही जाणीवपूर्वक करता, तर काही विचार तुमच्या विचारसरणीनुसार, संस्कारानुसार तुमच्या मनात असतात. म्हणजे काही विचार हे लहानापासूनच तुमच्यावर झालेले असतात. संस्कार, संगत आणि शिक्षण यानुसार तुमच्या मनात निर्माण होत असतात. मात्र मंडळी, तुम्ही चांगले अथवा वाईट कोणतेही विचार केले ना तरी त्या विचाराचा तुमच्या जीवनावर परिणाम हा होतच असतो. जर तुम्ही चांगले विचार केले तर जीवनात चांगलं घडेल आणि चुकीचे विचार केले तर त्याप्रमाणे जीवन घडत जातं. त्यामुळे रसिको, थोडक्यात काय, माणूस जरी काही काम न करता अगदी रिकामा जरी बसला असेल ना तरी त्यावेळी त्याच्या मनात विचार हे सुरूच असतात. रसिको, अगदी सकाळी जाग आल्यापासून ते रात्री गाढ झोपेपर्यंत माणूस विचारच करत असतो. एखादे काम करत असताना देखील बॅक ऑफ द माइंड खोलवर कुठेतरी सतत विचार सुरूच असतात. रसिको, जर माणूस सतत विचारच करत असेल तर तो नेहमी आपल्या विचाराच्या संगतीमध्ये जगत असतो असं म्हणावं लागेल. शिवाय रसिको, विचाराप्रमाणेच माणसाचं जीवन घडत असेल ना तर माणसाने विचार करताना जरा सावध राहणं फार गरजेचं आहे. कारण म्हणजे वाईट, नकारात्मक विचार जीवनाला चुकीची कलाटणी देतात, तर सकारात्मक विचार माणसाला जीवनाच्या यशाच्या शिखरावर नेतात. मात्र रसिको, विचाराबाबत सावध नसल्यामुळे आजकाल सगळीकडेच नकारात्मक विचारसरणी दिसून येते. म्हणजे मन आणि विचाराचे सामर्थ्य माहीत नसल्यामुळे अनेक माणसे कळत अथवा न कळत सतत नकारात्मक विचार करत असतात. आता काही जणांना नकारात्मक विचार करण्याची एवढी सवय असते की प्रत्येक गोष्टीबाबत त्यांच्या मनात आधी नकारात्मक विचारच व्हायला येतो. शिवाय आपण कळत आणि न कळत सतत नकारात्मक विचार करत आहोत याची पुसटची जाणीव देखील या लोकांना नसते. मात्र रसिको, हे करत असताना निसर्ग आपलं काम अगदी प्रामाणिकपणे करत असतो. चुकीच्या विचाराचे परिणाम आपल्याला निसर्ग नियमानुसारच भोगावे लागतात आणि रसिको, यासाठी प्रत्येक माणसाला सकारात्मक विचार किंवा मनाचं सामर्थ्य माहीतच असायला हवं. त्यामुळे रसिको, सतत प्रयत्नपूर्वक पॉझिटिव्ह विचार करून तुम्ही तुमच्या जीवनात नक्कीच यश मिळवू शकता.
मात्र त्यासाठी गरज आहे नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग अथवा सकारात्मक विचार कसे करायचं हे तुम्हाला माहीत असायला हवं. रसिको, ठरवलं की सगळं काही होतं. फक्त जे काही ठरवतो ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ज्या प्रयत्नाची गरज असते ना, त्याची टाळाटाळ आपण करत असतो. आणि ते करण्याचं मंडळी कारण एकच नसतं, अनेक असतात. रसिको, सगळ्यात पहिलं म्हणजे आपण जे काही करत आहोत ना ते पूर्ण करण्याची ताकद आपल्यात आहे यावर आपला ठाम विश्वास पाहिजे. आणि जर रसिको आपल्या स्वतःवरच विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट करणे कठीण नाही. पण जर आपण स्वतःवरच अविश्वास दाखवत असू तर सगळं अस्पष्ट आणि अवघड होतं. म्हणून म्हणजे सगळ्यात आधी स्वतःवर विश्वास असणं फार महत्त्वाचं आहे. रसिको, आपण जे काही करतोय ते योग्य की अयोग्य याची पडताळणी आपण केली पाहिजे. कारण जिथे अयोग्य काम करत असू ना तिथे सुरुवातीला यश मिळेल, पण नंतर आपल्याला त्याचा त्रास होईल. त्यामुळे इतरांना आपल्यामुळे त्रास होणार नाही आणि यासाठी त्या कामाची योग्य पडताळणी करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण कोणतेही काम करायची सुरुवात करतो रसिको, त्यासोबतच आपल्याकडे त्या कामाबद्दल तसेच स्वतःबद्दल म्हणजेच आपल्या ध्येयाबद्दल सकारात्मकता असणं गरजेचं आहे. मला हे जमणार का, मला अपयश मिळणार तर नाही ना, असे लहान नकारात्मक विचार सुद्धा मंडळी आपल्यातील ऊर्जा वाया घालवू शकतात. म्हणून रसिको, पुढचा विचार न करता सकारात्मकतेने कामाची सुरुवात केली ना तर त्याचे परिणाम सुद्धा तेवढेच सकारात्मक असतात. रसिको, फक्त विचार केल्यामुळे कोणतेही काम पूर्ण होत नसते, तर त्याला जोड हवी असते ती कृतीची. आणि काहीही करायचं जरी असलं ना तर ते नियोजन करता आलं पाहिजे. अचानक येणाऱ्या अडचणींना मंडळी सामोरे जाताना कठीण जातं. म्हणून आपल्या कामाचं योग्य ते नियोजन करून सुरुवात केली ना तर मार्गात येणाऱ्या प्रश्नांना सोडवणं अवघड जात नाही. त्याचबरोबर रसिको, नको तिथे जिद्द करण्यापेक्षा आपल्या कामाच्या प्रती, काम पूर्ण करण्याप्रती आपली जिद्द असेल तर ते काम अधिक सोपं होतं. कारण कोणतेही काम करताना रसिको, अडथळे आले की बहुतेक लोक माघार घेतात. पण कितीही अडथळे आले ना तर घेतलेले काम अर्धवट सोडून माघार न घेता ते पूर्ण करण्याची जिद्द असेल तर आपण यशाच्या वाटचालीत असतो. म्हणजे आपण जे काही करतोय याबद्दल आपण जर इतरांचं मत घेत असू ना तर नक्कीच आपल्याला वेगवेगळं शिकायला मिळतं. तसेच अनुभव ऐकायचे असतील ना तर त्याचेच ऐकावे ज्याच्या बोलण्यातून आपल्याला प्रेरणा मिळते. नाहीतर म्हणजे असे अनेक लोक आहेत जे आपल्याला नकारार्थी वळणाकडे सहज घेऊन जातात. आपण अर्धवट माहिती घेऊन सुरुवात केली तर आपल्याला येणाऱ्या समस्यांना तोंड देताना कुठे काय करावं, कोणता निर्णय कधी घ्यावा, अशा अनेक अडचणीच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता असते रसिको. म्हणजे आपल्या प्रत्येकाला शांत, सुंदर, संपन्न आयुष्य जगायचं असतं. वाद, भांडणं, कटकटी कोणालाही आपल्या आयुष्यात नकोच असतात. पण काही वेळा आपली वागणूकच अशी असते की त्यामुळे आपल्या आयुष्यात कटकटी निर्माण होतात. आता आपल्या सवयी अशा असतात की ते आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतात. म्हणून कसं वागावं हे आपल्याला कळलं पाहिजे. तर त्याविषयीसाठीचा आजचा हा शो. रसिको, सगळ्यात आधी अहंभाव बाजूला ठेवून सर्वांना आपलंसं करा. आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत आपला अनेक लोकांशी संपर्क येत असतो. वैयक्तिक, व्यावसायिक, सामाजिक वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळी माणसं आपल्याला भेटत असतात. आपले कुटुंब, शेजारी, शिक्षक, मित्र, सहकारी, व्यापारी अशा सगळ्यांचा त्यात समावेश असतो. त्यामुळे रसिको, या प्रत्येकाशी काही ना काही नातं आपलं तयारच होत असतं. मग ते अगदी काही वेळासाठी असू शकतं किंवा आयुष्यभरासाठी सुद्धा. म्हणजे त्यातली अनेक माणसं आपल्या आयुष्यातून जातात आणि अनेक आपल्या आयुष्यात नवीनही येतात. आता रसिको, या सगळ्यांशी योग्य पद्धतीने नातेसंबंध तयार करून आपल्याला जगता आलं पाहिजे. म्हणजे कोणाची हेटाळणी करू नये, कोणाला कमी लेखू नये. आपण इतरांपेक्षा वरिष्ठ स्थानी असलो तरी आपल्या वागणुकीतून समोरच्याला कमी लेखलं जाण्याची शक्यता असते. आणि म्हणजे तिथे आपण आयुष्य जगताना माणूस म्हणून हरतो, लोकांच्या नजरेतून उतरतो. रसिको, कितीही काहीही साध्य केलं तरी आपली वागणूक आपल्याला छोटंच ठरवते. त्यामुळे मंडळी, आयुष्य जगताना सर्वसमावेशक पद्धतीने सर्वांना आपलंसं करत आपला अहंभाव बाजूला ठेवत आपण जगलो ना तर रसिको, परिपूर्णता आपल्याला लाभू शकते. रसिको, आपल्या आयुष्याची म्हणजेच आपली ओळख इतरांना आपल्या वागण्या बोलण्यातूनच होत असते. त्यामुळे आपले शब्द जरा जपून वापरा. जे काही आपण चांगलं बोलत आहोत त्याची कृती करण्यावर भर दिला ना तर आपण शब्दाला जागणारे आहोत अशी आपली प्रतिमा तयार होऊ शकते. त्यामुळे रसिको, या प्रतिमेचं आपल्याला वैयक्तिक आयुष्यात तसेच व्यावसायिक आयुष्यात देखील यश मिळवण्यासाठी अनेक फायदे होऊ शकतात.
बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले हे वचन लक्षात ठेवून त्यानुसार कृती करणं आपल्याला यशाच्या एका वेगळ्या उंचीवर नेऊन बसवू शकतं. रसिको, इतरांना दोष देणं आणि तुलना करणं टाळा. प्रत्येक माणूस कधी ना कधी इतरांवर टीका करतच असतो आणि लोकांच्या वागण्यावर तो बोलतच असतो. ही सवय देखील एका चांगल्या व्यक्तिमत्वासाठी म्हणजे घातक ठरू शकते. त्यामुळे दुसऱ्यांना दोष देण्यापूर्वी आपण स्वतः परिपूर्ण आहोत का हा प्रश्न स्वतःला कधीतरी विचारा. रसिको, या सगळ्यांबरोबरच तुलना करण्याची सवय ही आपल्याला घातक ठरू शकते. म्हणजे आपल्या आयुष्यातला आनंद ही सवय अगदी हिरावून घेऊ शकते. तसंच आपलं मनस्वास्थ्य देखील त्यामुळे बिघडू शकतं. त्यामुळे आपली इतरांशी कधीही तुलना करू नका. रसिको, कालपेक्षा आजचं आयुष्य सुंदर बनवा. आपलं आयुष्य कालपेक्षा आज अधिक सदन, सुंदर, संपन्न कसं असेल यावर आपलं लक्ष द्यायला हवं. रसिको, नकारात्मक विचारांना, नकारात्मक माणसांना दूर ठेवून केवळ सकारात्मक विचारांना आपल्या आयुष्यात जागा करून दिली ना तर अगदी कल्पनेपलीकडे सुंदर आयुष्य आपल्याला जगता येऊ शकतं. रसिको, नैतिकता, आत्मविश्वास, स्वावलंबन, प्रामाणिकपणा, सहनशील, धाडसी या गुणांचा अवलंब करून आयुष्य आनंदात जगण्याला प्राधान्य द्या. म्हणजे आपल्या आयुष्याचा विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहा. स्वतःचा वैयक्तिक, व्यावसायिक, सामाजिक सर्व स्तरावर विकास करण्यासाठी झटत राहा. आणि हे सगळं केलं तर रसिको, आयुष्य निश्चितच सुंदर होईल यात काही शंकाच नाही. पण त्याआधी आपल्या वागणुकीनेच आपलं आयुष्य अधिक सुंदर होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा.